नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. खरं म्हणजे स्वच्छता राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच स्वच्छ भारत अभियान प्रत्येकाच्या मनावरती बिंबवण्यासाठी ठसवण्यासाठी केंद्र सरकारनं मागच्या वर्षी 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत निर्माणाची हाक दिली. त्याच्या पाठोपाठ राज्य सरकारनं देखील एक पाऊल स्वच्छतेकडे आणि स्वच्छतेची सप्तपदी या घोषवाक्याअंतर्गत राज्यामध्ये देखील ठिकठिकाणी स्वच्छतेच्या कार्यांना सुरुवात केलेली आहे. सर्वदूर त्यामुळे स्वच्छतेच्या कामांनी चांगलाच वेग घेतलाय. वार्तापत्र स्वच्छता अभियानामध्ये आज आपण ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कार्यांचा मागोवा घेणार आहोत. सर्वप्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवरती. रत्नागिरी जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त, उर्वरित ग्रामपंचायती लवकरच हागणदारी मुक्त होणार. भंडारा जिल्ह्यातील मोगरा गावाची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल आणि पुण्यातील नगर रस्ता परिसरामध्ये बायोगॅसवरील पथदिवे सुरू, कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पातून 32 किलो मेगावॅट वीज निर्मिती. रत्नागिरी जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतींचं 80% उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये जिल्हा हागणदारी मुक्त होणार आहे. हागणदारी निर्मूलनाचा कृती आराखडा ग्रामसभेनं मंजूर करणं आवश्यक आहे. यात शौचालयाचा प्रत्येकाकडून नियमित वापर, त्याची देखरेख, उपलब्ध शौचालयांची तांत्रिक गुणवत्ता, योग्य विष्ठा व्यवस्थापनाची क्षमता, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य साठवण आणि हाताळणी, आरोग्यास घातक सांडपाणी सार्वजनिक नाल्यात जाण्यापूर्वी त्यावरती योग्य प्रक्रिया करण्यात यावी. तसंच घनकचरा संकलन आणि व्यवस्था करणं तसंच विघटनशील घनकचऱ्यासाठी प्रक्रिया केंद्र उपलब्ध करणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना करून हागणदारी मुक्त ग्रामपंचायत निर्माण करण्यात येणार आहे. आज जिल्ह्यातील 844 ग्रामपंचायतींमध्ये हागणदारी मुक्तीची कामं सुरू आहेत. यामध्ये सुमारे 208 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यात आलेल्या आहेत. हागणदारी मुक्त ग्रामपंचायती मंडणगड 20, दापोली 16, खेड 32, चिपळूण 19, गुहागर 33, संगमेश्वर 29, रत्नागिरी 21, लांजा 21, राजापूर 17 अशी हागणदारी मुक्त झालेली गावं आहेत. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं कचरा कुंडी मुक्त लोणावळा हे अभियान मागील 1 वर्षापासून शहराच्या विविध भागांमध्ये सुरू आहे. तुंगारली, इंदिरानगर तसंच भांगरवाडी परिसरामध्ये योजना यशस्वी होताना दिसतेय. त्याचीच पाहणी करण्याकरता महाराष्ट्र शासनाची तसंच काही स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांच्या एका कमिटीनं शहराला नुकतीच भेट दिली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशात स्वच्छताविषयक विविध उपाययोजना ज्या आहेत राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील एकूण 9 नगर परिषदा विविध स्तरांवरती या योजनेवरती काम करतायत. त्या तपासण्यासाठी राज्य शासनाकडून शासकीय तसंच स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांच्या समितीनं या सर्व ठिकाणी पाहणी केलेली आहे. शहरातही मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या संकल्पनेतनं कचरा कुंडीमुक्त लोणावळा ही योजना आखली गेलेली आहे. शहरामध्ये यासाठी डॉक्टर किरण कुलकर्णी, विजय कुलकर्णी, कल्पना अंधारे, तेजस्विनी देशमुख, सचिन पवार, अतुल पाटील आणि प्रशांत सरोदे यांची समिती आलेली होती. समितीनं नगराध्यक्ष गवळी आणि मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्यासह ठिकठिकाणी सर्व प्रक्रियेची पाहणी केली. स्थानिक महिला तसंच नागरिकांशी आणि काही नगरसेवकांशीही संवाद साधण्यात आला आणि शहराच्या ज्या भागांमध्ये अद्यापही या योजनेला यश मिळालेलं नाही त्या ठिकाणी जास्त लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रामुख्यानं घरोघरी जाऊन कचरा जमा करणं, त्याचं विघटन करून ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओला कचरा शहराच्या विविध भागांमध्ये तयार केलेल्या कंपोस्ट पिटमध्ये टाकून सुका कचरा डेपोवरती पाठवणं ही कामं केली जातात. अरुणावतीच्या नदीपात्रामध्ये श्रमदानाला आता लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं असून सलग दुसऱ्या दिवशी महास्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद आणि लोकसहभाग मिळाला. लायन्स क्लबकडून 10 तास पोकलँड मशीन नदीत स्वच्छतेचं काम करत होतं. नदीच्या स्वच्छतेसाठी तत्परतेनं माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी 10,000 रुपये आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष विवेक दहिफळे यांनी 10,000 रुपये, साजिद बेग यांनी 5,000 रुपये, खासगी बाजार समितीकडून दिलीप चिंतावार यांनी 5,000 रुपये, शिवनेरी दुर्गोत्सव मंडळाकडून राजू पाटील यांनी 5,000 रुपये, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेते अनिल यांनी 5,000 रुपये, पंचायत समिती माजी सभापती राजू विरखडे यांनी 5,000 रुपये, गटशिक्षणाधिकारी किशोर रावते 500 रुपये, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष रवी नालमवार 500 रुपये, नालमवार परिवाराकडून राजू नालमवार यांनी 1,000 रुपये आणि मनसे अध्यक्ष सचिन
यलगंधेवार यांनी 3,000 रुपयांचा लोकसहभाग देण्याचं जाहीर केलंय. 100 स्वच्छता दूतांच्या भोजनाची व्यवस्था महादेव मंदिर ट्रस्टचे गजानन बुक्कावार यांनी केली. अरुणावतीची स्वच्छता ही आर्णीकरांसाठी अतिशय महत्वाची बाब होती. या कार्यात इथल्या सामाजिक आणि धार्मिक संघटना एकत्रित आल्या आणि संघटन शक्तीमुळेच कठीण वाटणारं कार्यही किती सहज होऊ शकतं याचं उदाहरणच नागरिकांनी दाखवून दिलं. केवळ शारीरिक परिश्रमच नव्हे तर आर्थिक पाठबळ देखील या ठिकाणी आपापल्या परीनं उभं करण्यात आलं. या स्वच्छता अभियानाचा आर्णीकरांना दीर्घकालीन लाभ नक्कीच होणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या मोगरा गावानं विविध उपक्रम राबवून स्वच्छतेकडनं समृद्धीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. 2 ते 22 ऑक्टोबरपर्यंत गावात विविध उपक्रम राबवण्यात आले आणि गावाला स्वच्छ आणि निर्मल करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला. शासनाचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात 100% शौचालय बांधकाम करण्यात आलेलं असून घरोघरी भेटी, शौचालय वापरासंबंधी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आदीबाबत माहिती दुर्गा उत्सव मंडळ आणि मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी दिली. 13 ऑक्टोबरला गावातील सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीनं देखील करण्यात आली. पशुपालकांना रस्त्यावरती गुरंढोरं बांधू नये तसंच मलमूत्राची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात यावी यासंबंधी सूचना देखील देण्यात आल्या. 17 ऑक्टोबरला गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंडळाच्या वतीनं तसंच गावकऱ्यांच्या सहकार्यानं चौकामध्ये वृक्षारोपण झालं. प्रत्येक कुटुंबानं आपल्या घरी एक झाड लावून त्याचं संरक्षण आणि संगोपन व्यवस्थित करण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केला. गावात स्वच्छतेचे विविध कार्यक्रम राबवून गावाला निर्मल ग्राम करण्याचा संकल्प याप्रसंगी सोडण्यात आला असून उघड्यावरती शौचास जाणाऱ्या व्यक्तीवरती 150 रुपये दंड आकारण्यात यावा तसंच उघड्यावरती शौचालयात जाणाऱ्या व्यक्तीची माहिती सांगणाऱ्यास 50 रुपये बक्षीस म्हणून देण्यात यावं असा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासंबंधी गावात प्रचार प्रसिद्धी देखील करण्यात आलेली आहे. वडगाव शेरी इथल्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण 2 बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले. त्यातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये जुना मुंडवा रस्त्यावरती वडगाव शेरी या ठिकाणी 5 टन क्षमतेचा प्रकल्प गेल्या 2 वर्षांपूर्वी उभारून कार्यान्वित करण्यात आलाय. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवरतीच परिसरातील 150 पथदिवे सुरू आहेत. या बायोगॅस प्रकल्पातून 32 किलो मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. प्रभागातील 150 पथदिवे या प्रकल्पाच्या माध्यमातून चालवले जात आहेत. तसंच याच ठिकाणी अजून 3 टनाच्या नवीन खत निर्मिती प्रकल्पाचं काम सध्या जोरात सुरू आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण सरासरी 120 टन कचरा संकलित केला जातो. त्यापैकी 50 टन सुखा तर 70 टन ओला कचरा गोळा केला जातो. त्यातील ओला कचरा जुना मुंडवा रस्त्यावरील बायोगॅस प्रकल्पात 5 टन, येरवडा कारागृहामध्ये 5 टन बायोगॅससाठी दिला जातो. या कार्यालयामध्ये कचरा कंटेनर पूर्णपणे काढण्यात आले. त्याऐवजी 16 घंटा गाड्यांमार्फत आणि 230 कचरा वेचकांच्या मदतीनं घरोघरी जाऊन वर्गीकृत केलेला कचरा जमा केला जातो. त्यामुळे या भागामध्ये 90% कचरा वर्गीकरण करण्यात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय यशस्वी झालंय. शहरात कंटेनर मुक्त एकमेव क्षेत्रीय कार्यालय म्हणून नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सहकार नगर परिसरामध्ये कशाप्रकारे स्वच्छता मोहीम राबवली जाते त्यासंदर्भातला पुणे दूरदर्शन केंद्राचा वृत्तांत पाहूया. स्वच्छ भारत या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, मागच्या वर्षी सुरू झालेलं स्वच्छ भारत अभियान आता जवळजवळ याला 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि नागरिकांचाही यामध्ये अगदी मोठा सहभाग दिसतोय. निदान सगळेजण आपला परिसर स्वच्छ करण्याकडे अगदी काटेकोरपणे लक्ष देत आहेत आणि खरं तर याची मोलाची मदत होतीये ती आपल्या प्रशासनाला. प्रशासन तर आपलं काम चोख बजावतच असतं, पण नागरिकांनी जर त्यांना सहभाग दिला, सहकार्य केलं तर आपलं 2019चं स्वप्न अगदी लवकर पूर्ण होईल. असेच प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत पुण्यातल्या सहकार नगर भागामध्ये.
चला तर मग पाहूया, इथल्या प्रशासनाशी बातचीत करूया आणि त्यांच्या स्वच्छता विषयक तसंच व्यवस्थापनाविषयी, कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊया. आता आपण आलेलो आहोत पुण्यातल्या सहकार नगर इथल्या क्षेत्रीय कार्यालयापाशी आणि पुणे सातारा रोडवर आता आपण आहोत आणि आपल्याबरोबर आहेत महापालिका सहाय्यक आयुक्त विजय लांडगेजी. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार सर. हे जे स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे, जवळजवळ त्याला 1 वर्ष झालेलं आहे, तर एक स्वच्छ भारत अभियान याविषयी आपल्याला काय वाटतं? स्वच्छ भारत अभियान मागच्या वर्षी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत याबाबत स्वच्छ भारत मिशनबाबत विविध प्रकारच्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्यामध्ये विविध जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने तिथली स्वच्छता व्यवस्था, झाडणकाम असेल किंवा बाकीचं राडारोडा असेल त्या रस्त्यांवरचं त्याची स्वच्छता करणं, टॉयलेट ब्लॉक याची स्वच्छता करणं, ह्या इत्यादी विविध प्रकारच्या उपाययोजना आपण या स्वच्छ भारत अभियानातून करत आलेलो आहोत. यामध्ये आमचे सहकारी डॉक्टर दिनेश बेंडे, DSI आमचे भालेराव, तसेच आमच्या आरोग्याची सॅनिटेशनची पूर्ण टीम, सगळे सेवक आणि कर्मचारी वर्ग याबाबत आम्ही अहोरात्र काम करत असून आम्ही त्याच्यामध्ये जवळपास 90% सेग्रिगेशन सहकार नगर भागामध्ये कचऱ्याचं सेग्रिगेशन करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. नमस्कार सर. इथे मगाशी सरांनी सांगितलं की विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले जेणेकरून लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी. तर त्या उपक्रमांविषयी आणि तुमच्या कामकाजाविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. स्वच्छ भारत अभियान मिशन अंतर्गत आणि म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण होणं हे प्रत्येकाच्या हिशोबाने महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये एक प्रशासनाची साथ आणि नागरिकांची साथ असा उपक्रम म्हणजे आमचा एक पंचलाईन आम्ही घेऊन लोकांसमोर गेलो आणि त्या दृष्टीने लोकांनी आम्हाला खरोखर चांगलं सहकार्य केलेलं आहे. सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात ओला आणि सुका कचरा हे जर 65 टनापर्यंत संकलित होतो, त्यामध्ये आजच्या घडीला आमच्याकडे 30 ते 32 टन कचरा हा ओला आणि 28 ते 30 टन कचरा हा सुका नागरिकांमार्फत मिळतो आहे. म्हणजे खरोखर स्वच्छ भारत अभियान मिशन आणि पुणे महानगरपालिका मिशन आणि सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात जे नागरिक आहेत आणि सभासद, स्वीकृत सभासद किंवा निवडून आलेले सभासद आहे, त्यांना खरोखर हे श्रेय जात आहे की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सेग्रिगेशन लेवल 90% आम्ही अचीव केलेलं आहे. आमच्याकडे 108 स्वयंसेवक, ज्याला आपण रॅकपिकर्स म्हणतो आहेत, ते घरोघरी जाऊन कचरा वेगवेगळा संकलित करण्याचं काम करत आहेत. भविष्यामध्ये आम्ही अजून त्यामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे. आमच्याकडे स्लम भाग जो आहे, स्लम भाग आणि हा दाटीवाटीचा असल्यामुळे त्या ठिकाणी गाडीसुद्धा जात नाही. तर त्यावेळेस आम्ही एक प्रायोगिक तत्वावर असं एक हे केलेलं होतं की स्लम भागामध्ये कचरा वर्गीकरण करण्याकरता आणि कचरा वेगवेगळा घेण्याकरता माणसांची थोडी आम्हाला शॉर्टेज जाणवायचं. परंतु त्यावेळेस आम्ही आमच्याच कोठीच्या सेवकांमार्फत आम्ही एक ढकलगाडा दिला. त्या ढकलगाड्यामध्ये एक पांढरी बकेट आणि हिरव्या रंगाची बकेट आणि नागरिकांना आवाहन केलं की ओला कचरा जो आहे तुम्ही हिरव्या बकेटमध्ये द्या, पांढऱ्या बकेटमध्ये सुका कचरा द्या आणि नागरिकांनी यामध्ये खरोखर 100% त्यांचा वाटा आहे. त्यामुळे आम्ही खरोखर म्हणजे वी आर हॅपी की सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयातल्या नागरिकांनी हे सहकार्य केल्यामुळे कचऱ्याची जरी समस्या आहे तरी आमच्याकडे सेग्रिगेशन लेवल 90-95% पोहोचलेलं आहे. सर, हा खरं तर इतका वर्दळीचा रस्ता आहे, सतत लोकांची ये जा असते, मोठा बसस्टॉप इथे आहे, थिएटर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत. तर इथे कामकाज करताना, कचऱ्याचं व्यवस्थापन करताना काय काय अडचणी येतात? सकाळी 6 वाजता आमचं कामकाज सुरू होतं. मुख्य रस्त्यावरती जे सेवक आमचे काम करतात, साधारण 8 ते 9च्या या वेळेमध्ये ट्रॅफिकची वर्दळ वाढते. त्याच्या अगोदर आमच्या सेवकांचं मेन रोडचं काम होतं. नंतर साईड पट्ट्या ज्या असतात त्या सेवकांमार्फत 9 नंतर चालू होतात आणि जास्त म्हणजे फ्लोटिंग पब्लिकचं प्रमाण जास्त आहे. आणि मुख्य म्हणजे सारसबाग, लक्ष्मीनारायण आणि स्वारगेट हा वर्दळीचा रोड असल्यामुळे याचं स्वीपिंग आम्ही शक्यतो सकाळी लवकरात लवकर करतो. आणि ग्रुप स्वीपिंग लावताना आम्ही 10:30 नंतर आमचे सेवक ज्या मेन रोडला लावतो त्यावेळेस आमच्या सुपरवायझरपैकी 2-3
मेन रोडला थांबतात आणि त्यामध्ये ग्रुप स्वीपिंग चालतं की शक्यतो सेवकांना कोणाला अपघात वगैरे होऊ नये. आणि नागरिकांच्या ज्या तक्रारी येतात सकाळी तक्रार आल्यानंतर ती साधारण 2 ते 3 तासामध्ये तिचं निवारण केलं जातं. आणि शक्यतो नागरिकांच्या तक्रारी ह्या साधारण झोपडपट्टीमधल्या ड्रेनेज तुंबणे वगैरे किरकोळ स्वरूपाच्या असतात. आणि मेजर तक्रारीचं प्रमाण 99% तर आमच्याकडे येतच नाही. सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे 10 टनाचा बायोगॅस प्रकल्प असून सदर बायोगॅस प्रकल्प 3 हॉटेल गाड्या व 1 घंटागाडीमार्फत कचरा व ओला कचरा गोळा केला जातो व सदरचा 10 टनाचा प्रकल्प चालू आहे. त्या सदरच्या बायोगॅस प्रकल्पामुळे जी वीज निर्मिती निर्माण होती आणि त्याच्या जनरेटरमुळे हा बायोगॅस चालू असून 70 दिवे तळजाई पठारावर चालू आहेत. तसेच सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 285 गांडूखत प्रकल्पाद्वारे नागरिक आपला कचरा जिरवण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारे आपण जर प्रशासनाला सगळ्या नागरिकांनी मिळून मदत केली तर 2019चं ध्येय निश्चितच लवकरच पूर्ण होईल. चला तर मग आजच्या दिवशी आपण सगळे मिळून पण करूया, मी कचरा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. मी कचरा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. एक पाऊल स्वच्छतेकडे या घोषवाक्याअंतर्गत राज्य सरकारनं स्वच्छता मोहिमेला मागच्या वर्षी 2 ऑक्टोबरपासून खऱ्या अर्थानं वेगानं सुरुवात केलेली आहे. आणि राज्य सरकारच्या सोबतीला ठिकठिकाणच्या महापालिका आहेतच. नवी मुंबईबद्दल जर का बोलायचं झालं तर 21व्या शतकातलं शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिलं जातं आणि मग त्या ठिकाणी लोकसंख्या देखील वाढताना दिसते. मग अशा वेळेला ठिकठिकाणी समस्या देखील उद्भवतात आणि त्यातलीच महत्त्वाची एक समस्या असते ती म्हणजे स्वच्छता राखायची कशी ही एक समस्या. आणि ही समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबई महापालिका कंबर कसून काम करते आहे. कशा प्रकारे स्वच्छतेचे कार्य सुरू आहे, स्वच्छता कार्य जे आहे वेगानं सुरू आहे अथवा नाही, ठिकठिकाणी कशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरांवरती लक्ष दिलं जात आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आज नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त तृप्ती सांडभोर आलेले आहेत. तृप्तीजी, तुमचं स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदा मी जसं मगाशी म्हटलं की स्वच्छता कार्याने आता वेग घेतलेला आहे आणि केंद्र सरकारनं जी लिस्ट जाहीर केलेली होती त्याच्यामध्ये नवी मुंबईला स्वच्छता शहरांमध्ये 3रा क्रमांक मिळालेला आहे. खरोखर पालिकेचं मोठं यश म्हणावं लागेल. काय सांगाल यामध्ये? मला सांगायला आनंद होईल की स्वच्छ भारत हे जे अभियान सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये 2 प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे शहर हागणदारी मुक्त करणं आणि दुसरं स्वच्छतेचं म्हणजे स्वच्छता राखणं. तर त्यापैकी अर्ध हे आम्ही ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. तर त्यामध्ये 100% कचरा संकलन करणं, जवळजवळ 675 मेट्रिक टन कचरा रोज निर्मिती होते त्याची. तर त्याचं 100% संकलन, 100% वापर, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने आपण प्रक्रिया सुद्धा करतो. तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे आधीच आपण ते टप्पे पार केलेले आहेत आणि शिवाय शहरात ठिकठिकाणी स्वच्छता राखली जाते. त्यामुळे मग निश्चितच जेव्हा स्वच्छतेचे जे निकष होते जसं घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, तर हे सगळे मुद्दे आपण आधीच कव्हर केलेले आहेत. तर त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनात आपण शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावतो. त्याशिवाय मलनिस्सारण जे आहे तर ते सुद्धा आपलं जवळजवळ रोज 180 ते 210 MLD निर्माण होतं आणि ते पूर्ण आपण प्रक्रिया करतो. मग आता या सगळ्या बाबी पाहतात तर शासनाने आता तुम्ही म्हणालात की ओपन डेफिकेशन होऊ नये म्हणून एकंदरीत हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीनं कशा प्रकारे खास पावलं उचलली जात आहेत. ठिकठिकाणी शौचालयांची कमतरता भासते खास करून झोपडपट्टी परिसरांमध्ये, तर तिथे कशा प्रकारे लक्ष दिलं जात आहे? जे शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी जो घटक आहे तर त्यामध्ये आपण जे काम करतोय तर ते 2 याच्यामध्ये करतोय. एक तर आपण वैयक्तिक घरगुती शौचालय बांधतोय. त्यासाठी शासन, केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका असं वेगवेगळ्या स्तरावर अनुदान देत आहे.
केंद्र शासनातर्फे 4,000 रुपये अनुदान दिले जाते, राज्य शासनातर्फे 8,000 अनुदान दिले जाते आणि महापालिकेने 5,000 जाहीर केले. तर एकूणच 17,000 अनुदान आपण वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी देतो आणि त्यामध्ये आपण जवळजवळ 300 शौचालय बांधणार आहोत. आणि त्यानंतरही जे ओपन डेफिकेशनचे कुटुंब उरतील तर त्यासाठी आपण सामुदायिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालय बांधतोय. या व्यतिरिक्त आपण जे स्थलांतरित आहे की ठाणे बेलापूर रोडला म्हणजे आपलं जे MIDC क्षेत्र आहे तर तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित जे लोकसंख्या आहे जे आपल्याकडे रोज प्रवास करतात, जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आहे. तर त्यामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवतोय. जसं आपण ठाणे बेलापूर रोडला 8 टॉयलेट कार्यान्वित केलेली आहेत, जेणेकरून लोकांना जेव्हा अधिक पर्याय उपलब्ध असतील तर ते खुल्या ठिकाणी ते विधी करणार नाही. तर त्यासाठी आपण हे टॉयलेट प्रायोगिक तत्वावर बसवलेले आहेत. तर त्यामध्ये ज्या आहेत त्रुटी कव्हर करून आपण त्या पाम बीच रोडला सुद्धा 6 आणखी बसवणार आहोत. आणि महिलांसाठी आपण 130 शौचालय बांधणार आहे, त्यापैकी 25 ही आपण शी टॉयलेट म्हणून बांधणार आहे. म्हणजे त्यामध्ये आपण महिला टॉयलेटचाच प्रकार असेल, फक्त त्यामध्ये महिलांसाठी नॅपकिन इन्सिनरेटर असेल, नॅपकिन वेंडिंग मशीन असेल, म्हणजे जेणेकरून 5 रुपयाचं कॉईन टाकल्यानंतर त्यांना ती सुविधा उपलब्ध होईल. तर मग अशा पद्धतीने आपण ते जे शी टॉयलेट बांधणार आहोत 25 तर ते आपण CSR निधीमधून बांधणार आहोत. तर त्यासंबंधी आपली बोलणी सुरू आहे. पण कुठल्या कुठल्या परिसरांमध्ये अशा प्रकारे शी टॉयलेट्स बांधायची याचा देखील काहीतरी आराखडा झाला असेल किंवा कुठल्या कारणांनी त्या परिसरांचा वापर केला जातो? नुकताच याने आपल्या माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिले होते म्हणजे सगळ्याच महानगरपालिकांना की एका सेवाभावी संस्थेने जेव्हा रीट पिटिशन दाखल केलेलं होतं तर त्यामध्ये न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की महिलांसाठी आपण आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या. तर याचा भाग म्हणून त्या निर्णयाचा भाग म्हणून आपण जवळजवळ ही 25 शी टॉयलेट बांधतोय. पण ती सगळी गर्दीच्या ठिकाणी असतील, जिथे ऑफिसमधून येणाऱ्या जाणाऱ्या महिला असतील तर त्यांना आपण ती सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. आणि 1 रुपये ते 10 रुपये म्हणजे हे जे टॉयलेटचं स्वरूप आहे तर 1 रुपये ते 10 रुपये कुठलेही कॉईन टाकून त्यांना ती सेवा वापरता येईल. आणि स्वच्छतेच्या कार्यांमध्ये अडसर ठरत असतात ती म्हणजे शौचालय. त्याच्यावरती तुम्ही चांगलंच काम करताय जेणेकरून शहर जे आहे हागणदारी मुक्त होईल. पण त्याबरोबरच मलनिस्सारण व्यवस्था तगडी व्हावी यासाठी कशा प्रकारे देखरेख केली जाते? मलनिस्सारण व्यवस्थेमध्ये जसं मी आधी सांगितलं की 180 ते 210 ml रोज निर्माण होतं आणि त्यावर आपण तेवढंच गोळा करून आपण त्यावर प्रक्रिया सुद्धा करतो. कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते आणि त्यातून काय निर्मिती होते? मलप्रक्रिया केंद्रामधून जे मलप्रक्रियेचं पाणी त्याचा विनियोग करण्यासाठी आपण आता एक याच्यामध्ये अमृतमध्ये प्रोजेक्ट घेतोय की त्याच्यासाठी पुन्हा आपण वाहिन्या टाकणार आहोत. तर जवळजवळ तो 320 कोटीचा प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. तर त्यामध्ये हे 320 हे जे मलप्रक्रिया केलेलं पाणी आहे ते आपण MIDC किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना आपण ते वाटप करणार आहोत. स्वच्छतेचं कार्य हाती घेत असताना घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून चालणार नसतं, तर त्या संदर्भात पालिका काय करते? घनकचऱ्याच्या बाबतीत आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 100% संकलन करतोय, ते वाहतूकही करतोय आणि त्याची प्रक्रिया सुद्धा करतोय. आता या व्यतिरिक्त सुद्धा जो कचरा आहे जसं वेस्ट आहे तर त्यासाठी पण आपण प्रकल्प राबवणार जेणेकरून इलेक्ट्रॉनिक जो कचरा असतो तर त्यासाठी आपण प्रकल्प घेतोय. आणि शिवाय बांधकामाचा बऱ्याच प्रमाणामध्ये बांधकामापासून जो कचरा निर्माण होतो तर त्यासाठी सुद्धा एक प्रकल्प घेतला जातोय. शिवाय आपलं डोर टू डोर कलेक्शन तर सुरू आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सगळ्या सोसायट्यांना बिन्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये आमचा म्हणजे घनकचरा विभागाचा सध्या हे आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा करून त्या पद्धतीने आपण तो गोळा करून त्यावर प्रक्रिया करणार आहे. आणि प्लास्टिक निर्मूलनासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याआधी आम्ही काही बचत गटांना प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यांना कागदी आणि कापडी पिशव्या बनवायचं प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यांना बाजारपेठ सुद्धा उपलब्ध म्हणजे जेव्हा लोकांकडे हे पर्याय उपलब्ध असतील तेव्हा प्लास्टिक वापर हा कमीत कमी होत जाईल आणि आपण त्यावर निर्मूलनासाठी जास्त प्रयत्न करतो. अच्छा. आणि कचरा गोळा करण्यासाठी एक आधुनिक म्हणजे मगाशी मी जसं 21व्या शतकातलं शहर असं नवी मुंबईकडे पाहायला जात आहे, तर कचरा गोळा करण्यासाठी देखील एक आधुनिक प्रणाली सुरू होणार आहे नाही का? त्या संदर्भात काय सांगाल? त्यासाठी घनकचरा विभागातर्फे RFID या प्रणालीचा उपयोग करून म्हणजे जे आपलं कलेक्शन सुरू आहे सध्या सगळ्या कचरा पेट्यांमधून तर तिथे आपलं ही कॅमेरे बसवल्यानंतर मग तिथे RFID मधून आपण जे उपकरण बसवणार त्यामधून
अधिकाऱ्यांना कळेल की किंवा त्या कन्सर्न याच्यामधल्या वॉर्ड ऑफिस मधल्या माणसाला कळेल की इथल्या पेटीतला कचरा उचलला गेलेला नाहीये. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला कळेल की आज तिथून कचरा कलेक्ट केला की नाही. तर ही एक सेंट्रलाइज यंत्रणा असेल, त्यामुळे आपल्याला कळेल की कुठला कचरा आज उचलला गेला नाहीये. म्हणजे त्यावर एक आपला कंट्रोल राहील. बरोबर. आणि मगाशी तुम्ही जसं म्हणाला की एकट्या दुकट्या पालिकेसाठी काम हे नाहीच आहे स्वच्छता राखण्याचं, कारण त्यामध्ये लोकसहभागाची, श्रमदानाची आवश्यकता असते. तर या वार्तापत्राच्या माध्यमातून तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का जनतेला? स्वच्छ भारत अभियान याचा गाभाच लोकसहभागाचा आहे. तर आपण वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असतो. जसं आपण 25 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर आपण विशेष स्वच्छता अभियान राबवलं होतं. त्यामध्ये आपण विविध उपक्रम घेतले होते जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील. त्यामध्ये आपण मानवी साखळी तयार केली होती पाम बीच रोडला. तसंच आपण ज्येष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी शपथ घेतली होती. म्हणजे वेगवेगळ्या स्तरातले नागरिक कसे यामध्ये सहभागी होतील. मुलांसाठी आपण पेंटिंग कॉम्पिटिशन घेतलं होतं. लोकसहभाग आणि लोकांमध्ये ही जागृती घडवण्यासाठी आपण पथनाट्य करतोय. तर पथनाट्य त्या कालावधीतही रोज सुरू होती रेल्वे स्थानकांच्या जवळ, वस्त्यांमध्ये. आणि ही पथनाट्य करताना आम्हाला आणखी इनपुट्स मिळतात की तिथे खरंच काय प्रॉब्लेम्स आहेत. जसं झोपडपट्टीमध्ये नेमकं त्यांच्या अपेक्षा काय आहेत महापालिकेकडून, मग त्याही आम्हाला कळतात. तर मग त्यामधून आणखी आपल्याला काम करण्याचा हुरूप येतो. तर नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येते. आणि या स्वच्छतेच्या सवयी या स्वतःपासूनच बाळगल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे कुणीतरी वरून इम्पोज करण्यापेक्षा त्याचं महत्व आरोग्याच्या दृष्टीने हे आपल्याला कळलं पाहिजे की स्वच्छता राखल्याने रोगराई दूर होणार आहे. तर त्याचा फायदा पुन्हा आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे ती जेवढी आपण राखली जाईल तेवढं सगळ्यांच्याच आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि घनकचरा व्यवस्थापनाचा मगाशी तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला होता. तुर्भे इथल्या त्या जो प्रकल्प आहे तो खूप नावाजलेला आहे, त्याचं कौतुकही होतंय. तर त्या संदर्भात काय माहिती देता येईल? तुर्भे इथे आपला जो प्रकल्प आहे तिकडे आपला जो जवळजवळ 675 जो आपला मेट्रिक टन रोज कचरा निर्माण केला जातो आणि तो वाहतूक करून त्या तुर्भेच्या आपल्या प्रक्रिया केंद्रापर्यंत नेला जातो. तर तिथे कंपोस्टिंग, RDF आणि प्लास्टिक ग्रॅन्युले सुद्धा बनवले जातात. तृप्तीजी, तुम्ही इथे आलात, वेगवेगळ्या बाबींवरती कशा प्रकारे नवी मुंबई महापालिका अंकुश ठेवते, लक्ष देऊन काम करून घेते आणि स्वच्छता अभियानाला हातभार लावते, त्याबद्दल धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. मंडळी, आपणच केलेला कचरा आणि घाण दुसऱ्यांनी स्वच्छ करावी ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. त्यामुळे ही मानसिकता सोडून स्वच्छतेची सामाजिक जबाबदारी जर का प्रत्येकाने पार पडली तरच हे स्वच्छ भारत निर्माण आणि स्वच्छ महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरणारे. तुम्ही किंवा तुमच्या परिसरामध्ये सामूहिक स्वच्छतेचा एखादा जर का उपक्रम राबवत असाल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याचा या वार्तापत्रामध्ये नक्की समावेश करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आता नजर टाकूया ठळक घडामोडींवरती. रत्नागिरी जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त, उर्वरित ग्रामपंचायती लवकरच हागणदारी मुक्त होणार. भंडारा जिल्ह्यातील मोगरा गावाची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल. आणि पुण्यातील नगर रस्ता परिसरामध्ये बायोगॅसवरील पथदिवे सुरू, कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पातनं 32 किलो मेगावॅट वीज निर्मिती. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील रविवारी दुपारी 1:30 वाजता. नमस्कार.